नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पाठ्यपुस्तकातील तिसरा धडा आज आपण पाहणार आहोत. आयुष्य आनंदाचा उत्सव. लेखक आहेत शिवराज गोरले. सुप्रसिद्ध लेखक, नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, कथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललित लेख, वृत्तपत्रीय स्तंभ इत्यादी माध्यमातून विपुल लेखन प्रसिद्ध. कुर्यात सदा टिंगलम, गोलमाल इत्यादी गाजलेल्या नाटकांसाठी तसेच थरथराट, चिमणी पाखरं इत्यादी लोकप्रिय चित्रपटांसाठी पटकथा व संवाद लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी मराठीत प्रेरक साहित्याचं दालन समृद्ध केले. मजेत जगावं कसं या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांची माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता अशी अनेक प्रेरक पुस्तके प्रसिद्ध आहेत. सर्वस्व, शोधार्थ, एका कल्पनेची आत्मकथा या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नग आणि नमुने या विनोदी पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा झाला लेखकाचा परिचय. या धड्यामध्ये म्हणजे या उतार्यामध्ये या पाठ्यपुस्तकातील या धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे लेखकाने, तर प्रत्येकाला आनंद हवा असतो, परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हे उमगत नाही. खरे तर आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो, पण त्यासाठी आनंदाचे भान असावे लागते. हे या पाठात लेखकाने हलक्या फुलक्या शैलीत उलगडलेले आहे. आनंद नेमका कशात असतो, तो कसा अनुभवायचा असतो, छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद कसा भरून राहिलेला असतो, आनंदी राहण्याची सवय कशी लावून घ्यावी या संबंधी विविध उदाहरणामधून केलेले विवेचन आनंदी राहण्यासाठी अगदी मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे. निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकाचा सहवास आनंदी राहण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात या संबंधीच्या पाठातील विवेचनामुळे आपणास जीवनात आनंदी राहण्याचा राजमार्ग गवसतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण या पाठ्यपुस्तकामधील लेखकाचा परिचय आणि लेखकाने काय सांगितलेलं आहे, या पाठातून कोणता संदेश दिलेला आहे हे आपण थोडक्यात बघितलं. आता प्रथम मी पाठ्यपुस्तकातील पहिले 2 उतारे वाचणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्या उतार्यातील काही शब्दांचे किंवा वाक्यांचे अर्थ स्पष्ट करणार आहे किंवा उतार्याचा अर्थ सांगणार आहे. आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. ही फक्त कवी कल्पनाच नव्हे, ते सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे. आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो, पकडून गेलात की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आट्टापिटा कराल तितका तो हुलकावण्या देतो. जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच, तो अनुभवता मात्र यावा लागतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आनंद आपल्या सगळ्यांनाच हवा असतो. लेखक शिवराज गोरले यांनी या पाठातून संदेश आपल्याला दिलेला आहे की प्रत्येकाला आनंद हवा असतो, परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे नेमके काय हे आपल्याला कळत नाही किंवा समजत नाही. हा पाठ जो घेतलेला आहे तो मजेत जगावं कसं या गाजलेल्या पाठ्यपुस्तकातील हा एक लेख आहे. जीवन आनंदात कसं जगावं हे सांगण्याचा हा या लेखामध्ये लेखकाने प्रयत्न केलेला असतो. प्रत्येकाला आनंद हवा आहे, परंतु हा आनंद म्हणजे नेमकं काय आणि तो कसा मिळवावा हे आपल्याला उमगत नाही. खरे तर आनंद बाहेर नसून तो अंतरंगात असतो, पण त्यासाठी आनंदाचे भान जागे असावे लागते. हे या पाठामध्ये लेखकाने सांगितलेले आहे. आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे. ही फक्त कवी कल्पना नव्हे, तर ते सत्य आहे. ह्या कवितेच्या ओळी आहेत बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे
ह्या कवितेतील ओळी आहेत किंवा ह्या कवीच्या ओळी आहेत. ह्या वाक्यातून, ह्या कवितेच्या ओळीतून आपल्याला काय समजतं, तर आनंद हा काही एका ठिकाणी नाही किंवा कुठे दुकानात मिळत नाही, बाजारात मिळत नाही, पैसे घेऊन तो मिळत नाही किंवा पैसे देऊनही तो मिळत नाही, तर आनंद हा आपल्या अवतीभोवती सर्वत्र पसरलेला आहे. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, आनंद चारी दिशेला आपल्या बाजूला आहे. आनंद कुणाचा उसना घेता येत नाही, आनंद कुठे विकत नाही, आनंद कुठून चोरूनही घेता येत नाही, कुठल्या बाजारात तो विकत नाही. आणि हेच लेखकाने आपल्याला हे सांगितलेलं आहे की आनंद हा आपल्या अवतीभोवतीच असतो. फक्त त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर आपण आनंद घेण्याचं भान आपल्याला असलं पाहिजे. आनंदाची गंमत कशी आहे बघा, तुम्ही शोधू लागला की तो दडून बसतो. हा आनंद कुठे मिळतो, लेखकाने सांगितलेलं आहे की हा कुठेही असतो, तुमच्या अवतीभोवती आहे. म्हणजे तुमच्या अवतीभोवतीच तो आनंद आहे. आणि हा आनंद जर तुम्ही शोधायला गेलात तर तो काय होणार आहे, हातातून निसटून जाणार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर फूल जे आहे ते नैसर्गिक फुलाची जेव्हा कळी असते, ती कळी म्हणजे निसर्गातील एक घटक आहे. हा फूल जेव्हा ती उमलत असते तेव्हा त्या कळीचं फुलामध्ये हळूहळू हळूहळू काय होत असतं, बदल होत असतो. हा कसा बदल आहे, नैसर्गिक बदल आहे. पण तो जर आपण मुद्दामहून त्याच्या पाकळ्या जर अशा उघडू लागलो तर ते फूल काय होणार आहे, त्याच्या पाकळ्या सगळ्या पडणार आहेत किंवा निघणार आहेत. हा निसर्गातला जो बदल आहे तो नैसर्गिक बदल स्वीकारणं म्हणजे आनंद आहे. म्हणजे फूल नैसर्गिक उमलताना बघणं तो आनंद वेगळा असतो आणि आपण त्याच्या पाकळ्या वेगळ्या वेगळ्या जर करून त्याला उमलायला गेलो तर तो कसा बदल आहे, तर आपल्याला त्यातनं आनंद मिळणार नाही. तसं आनंद मुद्दाम जर आपण एखादा घ्यायला गेलो तर तो तुम्हाला काय करतो, तर तुम्ही तो दडून बसतो. तुम्ही पकडायला गेला तर हातातून तो निसटून जातो. आनंदासाठी तुम्ही जितका आटापिटा कराल, जेवढा प्रयत्न कराल, तेवढा तो काय होणार आहे, तुमच्यापासून लांब पडणार आहे. आनंद हा सहजासहजी प्राप्त होत नाही, तर तो अनुभवता मात्र आपल्याला यायला पाहिजे. आटापिटा करून आनंद मिळवायचा नाही, तर तो सहजासहजी आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. अगदी निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जा. निसर्गामध्ये बाहेर गेल्यानंतर आता श्रावण महिना सुरू आहे, तुम्हाला सतत पावसाची रिमझिम दिसते. पावसातून ऊन हळूच म्हणजे सूर्यकिरण दिसतात. त्या सूर्यकिरणातून आपल्याला आकाशामध्ये कधी इंद्रधनुष्य आलेला दिसेल. त्या इंद्रधनुष्याचे 7 रंग तुम्ही अनुभवा. म्हणजे निसर्गामध्ये इतकं सौंदर्य लपलेलं आहे आणि त्या सौंदर्याचा, त्या निसर्गाचा जो तुम्ही मनमुराद आनंद घ्याल तेवढा कमी आहे. निसर्गामध्ये आनंद आहे, तुम्ही वाचनामधून आनंद आहे. तुम्हाला एखादं पुस्तक वाचायला आवडत असेल तर ते पुस्तक वाचा, त्यातून आनंद आहे. म्हणजे वाचनामध्ये आनंद आहे, लिहिण्यामध्ये आनंद आहे. म्हणजे आनंद कुठे नाही, आनंद सगळीकडे भरभरून आहे. फक्त तो आपण घेता आला पाहिजे. काहींना वाटतं पैसा म्हणजे आनंद, काहींना वाटतं 4 चाकी म्हणजे आनंद, काहींना वाटतं की आपल्याकडं ज्या महागड्या वस्तू आहेत त्या म्हणजे आनंद. पण हा आनंद कसा आहे, आनंद म्हणजे नेमकं काय, हे आपल्याला काय होतं की शोधता शोधता आपलं आयुष्य सगळं निघून जातं. पण आनंद म्हणजे नेमकं काय हे शेवटपर्यंत बऱ्याच लोकांना समजत नाही. पण हा आनंद असतो कुठे किंवा आनंद आपल्याला कुठे दिसणार, कुठे मिळणार, तर लेखकाने सांगितलेलं आहे की तुम्ही जाल तिथे आनंद आहे, तुम्ही पाहाल तिथे आनंद आहे, तुम्ही कराल त्या गोष्टीमध्ये आनंद आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथं आनंद मिळेल. सुमधुर संगीत ऐकलं तर त्या संगीतामध्ये आनंद आहे. चांगली पुस्तकं वाचाल तर त्यामध्ये आनंद आहे. आणि कला आणि एखादा छंद जोपासाल तर त्यामध्ये आनंद तर आहेच, पण त्याबरोबर आपलं जगणं सुद्धा तो सोपं करेल. स्वतःवरती प्रेम कराल तर आनंदामध्ये बुडून जाल.
तुम्ही कराल त्या कृतीमध्ये आनंद आहे, हे शिवराज गोरले यांनी या पाठातून किंवा या 2 उताऱ्यातून सांगितलेलं आहे. पुढचा उतारा मी वाचते. आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो. हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच आणि आनंदाला प्रसवतो तोही आनंदच. आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. असंख्य अगणित पातळ्यावरती आनंद अनुभवता येतो. आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास. लेखक शिवराज गोरले यांनी काय सांगितलेलं आहे पुढं, तर आनंद सर्वत्र असतो. तर आनंद निसर्गामध्ये आहे, वाचनामध्ये आहे, लिहिण्यामध्ये आहे, कला एखादी जोपासण्यामध्ये आहे, दुसऱ्याला मदत करण्यामध्ये आनंद आहे, स्वतः एखादा छंद किंवा स्वतःवरती प्रेम करण्यामध्ये सुद्धा आनंद आहे. म्हणजेच काय, तर आनंद हा सर्वत्र असतो, पण तो अंतरंगातून यावा लागतो. तो जर अंतरंगात नसेल तर तो आनंद खरा आनंद नाही किंवा जास्त काळ टिकणारा आनंद नाही. आनंदाला आनंदच आकर्षित करत घेत असतो. आपल्याला आपण बघतो सगळीकडं काय होत असतं की निकाल कमी लागला, 1% जरी निकाल कमी लागला तर लगेच आपण दुःखी होत असतो. पण दुःख होण्याचं काहीच कारण नसतं. कारण का, तर एवढं सगळं केलेलं जे कष्ट असतं ते स्वतः केलेलं कष्ट असतं, स्वतः केलेला अभ्यास असतो. आणि 1% जर आपण आनंदी दुःखी होत असो तर त्या आनंदावरती काय होतं, सगळं विरजन पडतं. तर आनंदाला प्रसवणारा म्हणजे जन्म देणारा सुद्धा आनंदच आहे हो. की सतत आपण बघतो हे स्पर्धेचं युग आहे. सतत सगळीकडे आपल्याला स्पर्धा दिसते आणि लोकांच्या मनावरती सतत ताण, सतत दडपण असतात. आणि कुठंतरी आपण आपला आनंद हरवून चाललेलो आहोत का या स्पर्धेच्या युगामध्ये, असं आपल्याला वाटतं किंवा हे दिसतं आपल्याला. की प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की आपण दुसऱ्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण या स्पर्धेच्या युगामध्ये आपण स्वतःचा आनंद आपण विसरून चाललेलो आहोत. शिवराज गोरले यांनी या पाठामधून सांगितलेलं आहे. आनंदाचं भान आपण जागृत ठेवलं पाहिजे. की आपण टी व्हीवरती मालिका जरी बघत असू तरी हसताना सुद्धा मोकळ्या मनानं हसत नाही. विनोदी मालिका असतात किंवा विनोदी एखादा चित्रपट असतो, पण तो चित्रपट बघताना सुद्धा आपलं लक्ष कशात असतं की उद्या मला ऑफिसला जायचं आहे, उद्या मला काय करायचं आहे, किती वाजता उठलं पाहिजे, मला काय सकाळी आवरलं पाहिजे, माझं नियोजन कसं असेल, ऑफिसमध्ये काय करायचं आहे मला. म्हणजे या सगळ्या गोष्टींचं आपण काय करत असतो, डोक्यामध्ये चक्र सुरू असतं. समोर काय सुरू आहे, एखादा विनोदी चित्रपट किंवा एखादा विनोदी कार्यक्रम. पण त्याचा आनंद न घेता आम्ही काय करत असतो, उद्याच्या गोष्टीचं नियोजन आमच्या डोक्यामध्ये असतं आणि आपला आनंद आपण काय करतो, बाजूला सरकवतो किंवा ढकलतो, बाजूला ठेवतो. मग आनंदी आपण कसं, म्हणजे आपलं अस्तित्वसुद्धा आपण त्यावेळेला विसरतो की हे जे कार्यक्रम सुरू आहे किंवा जो चित्रपट आहे त्याचा आनंद मी घेणार आहे. म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचं सुद्धा भान आपल्याला बऱ्याच वेळेला नसतं. आपण नेहमीच गृहीत धरून चालतो की जे चाललंय ते सगळं रुटीन आहे किंवा जे चाललेलं आहे ते सगळं हे जगरहाटीच आहे आणि त्या पद्धतीनं आपण जगत राहत असतो. प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाचं भान असणं अत्यंत गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. आपण त्या गोष्टीचं भान बाळगत नाही आणि प्रत्येक वेळेला आपण आनंदाला मुकतो. पुढचा उतारा मी वाचते. आपल्या श्वासाचंही आपल्याला भान नसतं. खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो. हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे, तर त्यामुळं मनही शांत होतं.
मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं. जर आपण श्वासाकडे लक्षच देत नाही, आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो, आपण क्षणांकडे लक्ष देत नाही, एक एक दिवस उजाडतो, मावळतो, आपण दिवसाकडे लक्ष देत नाही, सूर्योदय सूर्यास्त होतो, तोही आपण नीट पाहत नाही, तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतो. जे जे आनंद देणारं आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं, ना दृष्टीचं. आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं आणि आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हवं. लेखक शिवराज गोरले यांनी या उतार्यातून किंवा या लेखातून काय सांगितलेलं आहे, तर आपण मजेत जगावं कसं. आपण मजेत कसं जगावं, तर पहिलं म्हणजे आपण आपल्या अस्तित्वाचं भान ठेवायला हवं. आता अस्तित्वाचं भान म्हणजे काय? अस्तित्व म्हणजे आपलं असणं. या अस्तित्वाचंच भान आपल्याला राहिलेलं नाही आणि आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान आपण घेतलं पाहिजे. म्हणजे सृष्टीमध्ये दररोज, आपल्या जीवनामध्ये दररोज काही ना काही नवीन एखादी गोष्ट घडत असते. दररोज काहीतरी नवीन गोष्ट घडते आणि ती आपल्या दृष्टीनं एखादी त्यातली गोष्ट आनंदाची असते. पण आपण काय म्हणतो, चला ते रोजच्यासारखंच घडलेलं आहे आणि आपण काय करतो, ती गोष्ट दुर्लक्षित करतो आणि पुढं जातो. सूर्योदय होतो, हे निसर्गचक्रातली गोष्ट आहे किंवा ती निसर्गचक्र आहे. हे सूर्योदय होतो, सूर्यास्तही होतो, पण आपण कधी सूर्योदय होताना कधी व्यवस्थित अगदी त्याचं निरीक्षण कधी केलं आहे का? नाही, कारण सूर्योदय हा होणारच आहे हे आपण गृहीत धरलेलं आहे. सूर्यास्त पण होत असतो, पण सूर्यास्तसुद्धा आपण म्हणतो की हा होतोच, तोही गृहीत धरलेला आहे. त्यामुळे सूर्योदय सूर्यास्त आपण कधीही आत्तापर्यंत नीट पाहिलेला नाही. आपल्याला दृष्टी आहे, आपल्याला जग दिसतं, हे सुद्धा आपण विसरून चाललेलो आहोत किंवा आपण ते गृहीतच धरलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं आपल्याला त्याचं कोणतंही कौतुक वाटत नाही. आपल्या अस्तित्वाचंच आपण काय केलेलं आहे, आपलं अस्तित्व आहे हेच आपण विसरून गेलेलो आहोत आणि त्यामुळं प्रत्येक पाऊल टाकताना आपण काय केलं पाहिजे, आपल्या अस्तित्वाचं भान ठेवलं पाहिजे. आपल्या अस्तित्व आहे म्हणून आपल्याला हे जग दिसतं, हा निसर्ग आपल्याला दिसतो, हा सूर्योदय आपल्याला दिसतो, सूर्यास्त आपल्याला दिसतो, पण आपण त्याचा आनंद कधीही घेत नाही. आपलं अस्तित्व, पुढचा उतारा पहा, आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे. आपलं अस्तित्व ही एक कमाल आहे. आपलं शरीर, आपल्या शरीराच्या आधारानं आपण जगतो आणि आपण त्याचा बारकाईनं विचार केला पाहिजे आणि आपण परमेश्वराचे म्हणा किंवा या निसर्गाचे आपण आभार मानले पाहिजेत की हे अस्तित्व आहे म्हणून हे आपल्याला जग दिसू शकतं, निसर्गाचा आपण आनंद घेऊ शकतो. पण त्याबरोबर आपण अस्तित्व आपलं काय केलं पाहिजे, जगलं पाहिजे आणि त्याचा आनंद घेतला पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण आता इथं थांबायचं आहे. पुढच्या तासाला राहिलेला पाठ्यपुस्तकातील भाग आपण शिकणार आहोत.